31 डिसेंबर आपण या सन 2024ला निरोप देतो आहोत आणि 2025 या नूतन वर्षाचं स्वागत करत आहोत। या पार्श्वभूमीवर 31 डिसेंबरचं जल्लोषात नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी कोल्हापूरकर हे घराबाहेर पडतील। विविध ठिकाणी विविध कार्यक्रमांचं देखील जिल्ह्यामध्ये आयोजन करण्यात आलेलं आहे। या पार्श्वभूमीवर कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी एक पोलीस अधीक्षक, एक अपर पोलीस अधीक्षक, 6 उपविभागीय पोलीस अधिकारी, 80 अधिकारी आणि 700 पोलीस कर्मचारी असा बंदोबस्त हा उद्या तैनात करण्यात येणार आहे। जिल्ह्यामध्ये एकूण 50 ठिकाणी हे नाकाबंदीचं देखील आयोजन करण्यात आलेलं आहे। प्रत्येक नाकाबंदीच्या ठिकाणी ब्रेथ ॲनालायझर मशीनची देखील व्यवस्था करण्यात आलेली आहे। आपल्या माध्यमातून मी कोल्हापूरकरांना एवढंच आवाहन करू इच्छितो की सरत्या वर्षाला निरोप देताना आणि नूतन वर्षाचं स्वागत करताना कायद्याचं आपण पालन करावं, कुठलीही हुल्लडबाजी करू नये, प्रशासनास सहकार्य करावं। त्याचबरोबर मद्यपान करून किंवा कुठल्याही इतर नशा करून वाहन चालू नये, जेणेकरून आपला स्वतःचा जीव आणि इतरांचा जीव आपण धोक्यात आणणार नाही। पोलीस दलातर्फे हे उद्याचा जो बंदोबस्त त्याच्यासाठी संपूर्ण खबरदारी घेण्यात आलेली आहे। त्याचबरोबर जी महत्त्वाची ठिकाणं आहे कोल्हापूर जिल्ह्यातली, त्या ठिकाणी घातपात विरोधी तपासणी देखील पोलीस दलातर्फे करण्यात येईल।